नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 40. शक्ती आपल्याला दिसत नाही, म्हणजेच ती अव्यक्त आहे. तसेच त्या शक्तीचे इतर गुण म्हणजे ॲट्रिब्यूट्स आपल्या इतर ज्ञानेंद्रियांना समजत नाहीत, म्हणून ती निर्गुण आहे. परंतु त्या शक्तीचं कल्पनातीत सामर्थ्य आपल्याला जाणवतं. याच शक्तीच्या सामर्थ्यानं झालेल्या वादळं, वणवे, हिमवर्षाव, मुसळधार पाऊस, अनावृष्टी, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींच्या रौद्र दर्शनानं आदिमानव दिंगमूढ झाला आणि या शक्तीसमोर भीतीनं नतमस्तक झाला. तिथून भक्तीची सुरुवात झाली. परंतु नंतरच्या काळात प्रबुद्ध मानवाला कृतज्ञतेनं अशा शक्तीची आराधना करावी असं वाटू लागलं. पण त्याचबरोबर हेही लक्षात आलं की सर्वसामान्यांना अव्यक्त आणि निर्गुण ईश्वराचं आकलन आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय कठीण आहे. प्राचीन उपनिषदांच्या काळात या समस्येवर तोडगा पुढीलप्रमाणे काढला गेला. सुरुवातीला निसर्गातील सूर्य, चंद्र, वायू, अग्नी इत्यादी ईश्वराच्या व्यक्त प्रतीकांची उपासना, नंतर अव्यक्त पण सगुण अशा मन आणि प्राण या प्रतीकांची उपासना, आणि शेवटी अव्यक्त आणि निर्गुण अशा चिद्रूपाची उपासना करावी असा क्रम उपनिषदांनी सांगितला. पण हे सुद्धा सामान्य जणांच्या आवाक्यापलीकडचं होतं. नंतरच्या काही उपनिषदातून ईश्वराच्या व्यक्त आणि सगुण रूपाची उपासना सांगितली गेली. उदाहरणार्थ श्वेताश्वेततर उपनिषदामध्ये श्री शंकरांच्या आणि महानारायण उपनिषदात श्री विष्णूंच्या सगुण उपासनेचं वर्णन केलेलं आढळतं. पुढच्या पौराणिक काळातील वाङ्मयात मानवदेहधारी पण अतिमानवी सामर्थ्य असलेल्या देवदेवतांची वर्णनं येऊ लागली. त्यांच्या या अतिमानवी शक्तीचा विसर पडू नये म्हणून मानवी देह असलेले पण एकापेक्षा अधिक मस्तके, 2पेक्षा अधिक हात, 2पेक्षा अधिक डोळे, हत्तीचे किंवा सिंहाचे डोके इत्यादी असलेले श्री विष्णू, श्री शंकर, श्री ब्रह्मदेव, श्री गणेश, श्री नरसिंह, श्री दत्तात्रेय असे देव आणि श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, श्री दुर्गा इत्यादी देवी कल्पिल्या गेल्या. रामायण महाभारत कालखंडानंतर श्रीराम आणि श्रीकृष्ण या ऐतिहासिक व्यक्तींना अवतार मानण्यात आले. तसेच प्राणी आणि पक्ष्यांच्यामधून नाग, श्री हनुमान, गरुड अशा देवतांचीही भर पडली. 33 कोटी देव असतात असं म्हटलं जातं. कोटी म्हणजे प्रकार असा अर्थ करायला हरकत नाही. हिंदू धर्मात अनेक देवता का मानल्या आहेत हे आधी समजून घेतलं पाहिजे. श्री स्वामी तेजोमयानंदजींनी या विषयावर केलेली टिप्पणी विचार करण्यासारखी आहे. ते म्हणतात, Hindus believe only in one God, that is Ishvara, but they accept that every function of the universe is controlled by devatas or presiding deities who draw their power from one God. संपूर्ण विश्व हे जड आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट घडवायला किंवा घडायला कुठल्या तरी चेतनेची आवश्यकता असते. या साऱ्या चेतना म्हणजे देवता. उदाहरणार्थ विद्येची सरस्वती आहे ती देवी, संपत्तीची देवी आहे ती लक्ष्मी, शरीर बलाचा देव आहे तो हनुमान, पावसाचा देव आहे तो वरुण इत्यादी. आणि त्यांची शक्ती त्या ज्या ईश्वराकडून घेतात तो एकच आहे. यानंतरच्या विवेचनात अव्यक्त आदिशक्ती आणि व्यक्त देवदेवी यांच्यात संभ्रम व्हायला नको म्हणून मी अव्यक्त मूलतत्वाला ईश्वर आणि व्यक्त देवदेवींना देवता अशी नावं वापरणार आहे.
ईश्वराची उपासना. अनेक उपनिषदामध्ये आणि गीतेतही अव्यक्ताची उपासना हीच श्रेष्ठ होय असं सांगितलं आहे. परंतु सामान्यांना त्या अव्यक्त रूपाचं आकलन होत नाही, हेही दुसऱ्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अव्यक्त रूपाचं ज्ञान करून घेऊन त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे समाधी प्राप्त करून घेणं ही गोष्ट सामान्यांच्या आटोक्यातली नाही. पण गीतेतच अन्यत्र सांगितलेल्या ईश्वरी विभूतींचा आपण नक्कीच अनुभव घेऊ शकतो. 7व्या अध्यायात भगवान म्हणतात की पंचमहाभूतांचं सत्व ज्या गोष्टीत एकवटलं आहे, जसं जलातला रस, पृथ्वीचा गंध, अग्नीचं तेज इत्यादी मीच आहे, तसंच मनुष्यातले उत्कृष्ट गुण म्हणजे तेज, बुद्धी, तप, वासना आणि विषयासक्ती विरहित बल, नीतीच्या मर्यादेतील कामभावना, या सगळ्या गोष्टी माझीच रूपं आहेत. एवढंच नव्हे तर सर्व जीवसृष्टीतील जीवन आणि तिचे मूलभूत बीज मीच आहे. 9व्या अध्यायात यज्ञ, मंत्र, वेद, ओंकार इत्यादी स्वरूपतः मीच आहे असेही ते म्हणतात. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.